बऱ्याच जणांची मोंढ्यातली शिलाई सरळ येत नाही, तर ते का येत नाही ते पाहणार आहोत आपण आज परफेक्ट. आणि तुमचं जर वर्कचं जर ब्लाऊज असेल आणि जर तुमचा दंडघेरला सुद्धा वर्क येत असेल तर ते कसं टिच करायचं ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत परफेक्ट असं. कारण तुम्हाला उकलीची गरज पडणार नाही, कारण उकलायला खूप वेळ लागतो आणि फिनिशिंगसुद्धा खराब होते. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. वर्कवालं ब्लाऊज तुमच्याकडे जर शिवायला आलं तर ते टिच कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला. आणि हे पाहू शकता, हा आहे मोंढा. आपण बाही जोडून घेतलेली आहे आणि बाही जोडताना मात्र एकावर एक टीप तुम्हाला यायलाच पाहिजे. आता हे पाहू शकता, एक कमी झाली, एक जास्त झाली. तर यासाठी आपण काय करायचं, एका साईडचं आपण हे टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही इक्वल करायचे आहेत, जेणेकरून आपली एक सारखी टीप येणार आहे मोंढ्याची सुद्धा. तर तुमचंसुद्धा असं होत असेल तर तुम्हाला हे सरळ करून घ्यायचं आहे परफेक्ट. तर पाहू शकता, हे आपण सरळ करून घेतलेलं आहे. कंबर, मोंढा आणि दंडघेर असं हे ब्लाऊज तुमचं जर सरळ आलं तर फिटिंग 100% तुमची चांगली येते. कारण कुठंच मोंढ्यामध्ये सुद्धा झोळ येत नाही किंवा पाठीला सुद्धा झोळ येत नाही. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे फिटिंगमध्ये, फिटिंग करताना. तर अशा जर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर ब्लाऊजला कधीच झोळ येणार नाही आणि तुमची टीप, मोंढ्यातली टीप कधीच खालीवर होणार नाही. तर हे पाहू शकता, आपण हे असं जोडून घेतलेलं आहे. आता आपण पाहू शकता, हे आता आपण पाहिलेलं आहे की आपले हे कुठं हे टिकली वगैरे आहे की नाही. पाहू शकता, हे आपण हे सरळ व्यवस्थित आलेलं आहे एकसारखं. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर फिटिंगची आपण अगोदरच खून करून घेतलेली होती. आता आपण हात फिरून पाहायचा आहे खाली टिकलीवर का आहे की नाही. टिकली असेल तर काढून टाकायची टिकली. फक्त दंडघेरला मात्र काढायचं नाही, कारण तिथं खूप खराब दिसतं. आणि ब्लाऊज ज्यावेळेस आपण हात आपला म्हणजे असा खालीवर होतो किंवा असं चालताना वगैरे, तर ते आतलं म्हणजे जे बगलेतलं किंवा काखेतलं जे ब्लाऊज आहे, जिथं तुमची क्रॉसपट्टी असते तिथं ते असं वरखडल्या जात नाही किंवा दोरे निघत नाही. तर त्यासाठी ते काढू नका. फक्त टीप कशी मारायची ते आज या व्हिडिओमध्ये पहा, म्हणजे तुम्हाला ते काढायची सुद्धा गरज पडणार नाही आणि तुमचं फिनिशिंग आहे तसंच राहणार आहे. तर पाहू शकता, आपण दंडघेर असा मोजून घ्यायचा आहे परफेक्ट. आणि हे मधलं सुद्धा मोजून घ्यायचं, म्हणजे तुमची बाही आहे ना, तर ती कमी जास्त होणार नाही किंवा तिथं चोळ वगैरे घोळ येणार नाही. ती काळजी घ्यायची आहे. जुन्या ब्लाऊजचं माप आपण असं परफेक्ट करून घ्यायचं. आणि आता पाहू शकता, टिकलीमध्ये आलेली असली ती टिकली फक्त काढायची, पण समोरचं जे दंडघेर आहे ते आपण काढणार नाही अजिबात. आणि जिथं जी टिकली मधल्या याला येत असेल ती मात्र काढायची, कारण त्याचा अंतर जास्त आहे. सुईला आपण म्हणजे सुई फिरवताना मात्र तो अंतर जास्त असल्यामुळं ती टिकली आपल्याला काढून टाकावं लागते. मणी वगैरे असेल तर मशीन व्यवस्थित असे हळूहळू हाताने फिरवून आपल्याला याच्यावर टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला ते काढायची गरज नाही पडणार आणि तुमची फिनिशिंग पण नाही खराब होणार आणि ते परत ते निघणार सुद्धा नाहीत. कारण एकदा का तुम्ही दोरा तोडला की बरेच असं असतं की ते मणी निघतच राहतात. तर त्यासाठी तुम्ही ते काढू नका. फक्त सुई मात्र हळूहळू हाताने चाक फिरवत एक टाका टाकत चालायचं आहे, म्हणजे तुमचं जे हे आहे दंडघेर आहे तिथं फिटिंग होणार आहे. तर या प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी ही फिटिंग करायची आहे. तर तुम्हाला कळलंच असेल आपण कसं केलेलं आहे, एकदम दम्मा. आणि तर पाहू शकता, अशी आपली ही फिटिंग आपण केलेली आहे. आणि दंडघेरला तर वर्क आलेलंच आहे. व्यवस्थित असं परफेक्ट पाहू शकता ते पहा. अजिबात आपण टिकली वगैरे इथली टिकली वगैरे न काढता आपण ही टिच करून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट एका लाईनीमध्ये. तर तुमचं असं ब्लाऊज असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की करू शकता, म्हणजे तुम्हाला तुमचा वेळही जाणार नाही आणि ब्लाऊजही खराब होणार नाही आणि पटकन असं शिवलं जाईल. आता आपण दुसरी साईड करून घ्यायची आहे.
आता हे उलटं सुलटं करून आपण एक असं कव्हर शिलाई म्हणजे एकदम जी आतली मार्जिंग असते ना त्या मार्जिंगच्या वरच आपण ती दाब शिलाई द्यायची आहे, म्हणजे जी फिनिशिंग येते ब्लाऊजला याच्यामुळं परफेक्ट असं दिसतं, ते एक लाईनीत दिसतं. त्यासाठी एक टंचनच्या अंतरानेच आपल्याला ती टीप मारून घ्यायची आहे. आता आपण कमरेचीही म्हणजे खूण करून घेतलेली आहे. डायरेक्ट त्या खूणवरूनच आपण सरळ जिथं मोंढ्याला आपण कट दिलेला आहे त्या कटवरच आपण परफेक्ट शिलाई आणायची आणि पुन्हा एकदा जुनं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि मधला जो भाग आहे तो आपण मोजायचा आहे आणि दंडघेर पण मोजायचा आहे. मग आहे ना सोपी पद्धत, नक्की तुम्हाला कामी येणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. काही टिप्स असतात, काही ट्रिक्स असतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला वापरून तुमचं ब्लाऊज अतिशय छान सुंदर असं शिवायचं आहे. तर पाहू शकता टिकली आपण पाहिलेली आहे किती अंतरावर आहे, कारण आपल्याला इथं थोडंसं आपण जिथं खूण केली त्या खूणवर आपली टिकली जरा अलीकडेच असल्यामुळं आपली मशीन तिथं चालत नव्हती, म्हणून आपण चेक केलेलं आहे की आपली टिकली किती अंतरावर आहे. आता इथून वर्क सुरू होतं तर आपण हळूहळू एकदम हाताने मशीन फिरवत यायचे, चाक फिरवत यायचे, जेणेकरून एक छोटासा टाका पडतो आणि तुमचं एकतर सुई खराब पण होत नाही आणि ब्लाऊज खराब पण होत नाही. तर एकदा का तुमची सुई जर त्या टिकलीवर किंवा मण्यावर जर आदळली आणि तुमचं जर टेलर मॉडेल मशीन असेल तर त्याची जी सेटिंग असते ती पूर्ण जाते. त्यासाठी तुम्ही एकदम दमाने हे असे वर्कचे ब्लाऊज शिवताना दमाने काळजीपूर्वक शिवायचे आहे, नाहीतर ब्लाऊज मशीनची सेटिंग पूर्ण खराब होती. आपल्याला तर जमतच नाही, त्या लोकांना बोलवूनच आपल्याला ही मशीन रिपेअर करावी लागते. तर हे मात्र काळजी घ्यायची आहे आणि असे वर्कचे ब्लाऊज एकदम दमाने टिचिंग करायचे आहेत, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. बरेच जण असे वर्कचे ब्लाऊज जर असतील तर एक्स्ट्रा शिलाई मागतात, कारण सुईचा खर्च असतो किंवा एखाद्या वेळेस जर आपली मशीन जर सुई आदळली दणकन तर जी सेटिंग असते ती खराब होती, त्यासाठी जास्तीचे पैसे घेतात. तर पाहू शकता एकदम आपण न काढता व्यवस्थित असं आलेलं आहे आपलं परफेक्ट. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच ट्रेकवाले व्हिडिओ तुम्ही पाहत जा आणि लाईक करत चला. पाहू शकता दोन्ही बाही एकदम परफेक्ट आपल्या तयार झालेल्या आहेत.